मागील केंद्र सरकारमध्ये UPA सरकार म्हणजेच काँग्रेस प्रेरित सरकार होतं त्यावेळेला 2 रुपये सिलेंडर मागलं तर भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत होते. मात्र आता जवळजवळ 3 महिन्यामध्ये 89 रुपयांनी सिलेंडर मागलं. इंधनचा तुटवडा अनेक प्रकारच्या समस्या देशभरामध्ये लागू आहेत. त्यामुळे हे सरकार फक्त धार्मिकवरती निवडणूक लढवते अशा प्रकारची घणाघाती टीका माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी लगावल्या. त्यानंतरचा प्रतिक्रिया उमटताना आमच्यासोबत आहेत सध्या भाजपचे नेते धनंजय जाधव. आम्ही त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. दादा, काय नेमकं केंद्रामध्ये सुरू आहे आणि एवढ्या लोक महागाई वाढली असा आरोप त्यांनी केला, काय याचं स्पष्टीकरण? आताच अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये गेले 2-2.5 महिने युद्ध सुरू झालेलं आहे. ह्या युद्धाच्या परिणामामुळे त्या भागातून जे क्रूड ऑइल आणि गॅसची सप्लाय संपूर्ण जगामध्ये होते ते बाहेर निघणं कठीण झालेलं आहे. आणि त्याचा परिणाम जगातील एकही देश ह्याच्यापासून सुटलेला नाही की जिथं 30%, 40%, 50%, 60% अशा मोठ्या प्रमाणात तेलाचे आणि गॅसचे भाव वाढलेले आहेत. पण आम्ही नशीबवान आहोत, केंद्रामध्ये मोदींचं भक्कम सरकार आहे. गेली 1.5-2 महिने आपल्या देशातल्या जनतेला कोणताही भार पडू नये म्हणून केंद्र सरकारनं जास्तीत जास्त आपल्या सहन होईल अशा पद्धतीने ही परिस्थिती हाताळलेली आहे. आणि अनिवार्य कारणामुळे जागतिक रेट वाढल्यामुळे आता काही प्रमाणात थोडंसं रेट वाढलेले आहेत. पण काँग्रेसचं आहे ना, आपलं ठेवा झाकून आणि दुसऱ्याचं पहा वाकून अशा पद्धतीचं त्यांची मानसिकता आहे. ह्या कर्नाटकामध्ये गेली 3 वर्ष काँग्रेस सरकार आहे. आल्यानंतर त्यांनी गॅरंटीच्या नावाखाली काही घोषणा केल्या, पण त्याचा वचपा काढण्यासाठी दुधाचे रेट वाढवले, पेट्रोल डिझेलचे ह्याच्यामध्ये त्यांनी रेट वाढवलेले आहेत. 3 वर्षापूर्वी एखाद्या व्यक्ती 1 गुंठा जागा खरेदी करण्यासाठी सब रजिस्टरला जेव्हा जातो आहे त्यावेळेला 8,000 ते 10,000 त्याला गव्हर्नमेंटचा स्टॅम्प ड्युटी भरावी लागत होती. आज 48,000 रुपये भरावे लागतात. आता एखादा गरीब 1 लाख रुपये लोन घ्यायचं असेल तर पूर्वी त्याला काय लागत नव्हतं, पण आता 1,500 रुपयाचा कंपल्सरी बॉन्ड द्यावा लागतो आहे. आणि जर एखाद्या त्यावेळेला करंट बिलच्या बाबतीत जर विचार केला त्यांनी फ्रीमधून जर सांगितले असले तरीसुद्धा गरिबांच्या खिशातून एका खिशातून काढून घ्यायचं आणि दुसऱ्याला द्यायचं अशा पद्धतीचं, कारण फिक्स्ड डिपॉझिट वाढवलेले आहे, कमर्शियल युनिट वाढवलेले आहेत. आणि जे आपल्या बस चार्जेस जर बघितलं तर महिलांना फ्री केलं आणि पुरुषांना रेट वाढवलेले आहेत. अशा पद्धतीनं कुठला मार्गसुद्धा त्यांनी सोडलेला नाही की सगळ्या मार्गाने त्यांनी रेट वाढवलेले आहेत. आणि असं असताना काँग्रेसना टीका करण्याचा कोणताही हक्क नाही आहे. मोदी जे आहेत म्हणून देश सुरक्षित आहे, मोदी जे आहेत म्हणून गरिबी सुरक्षित आहेत. आणि आज जे काँग्रेस सरकार इथं एकमेकाचे पाय वाढायला लागलेले आहेत आणि ज्यांनी आपल्या भाजपवर टीका केलेली आहे त्यांना हक्क नाही. कारण आज आपल्या देशामध्ये आतंकवाद नाही झालेला आहे, बॉम्बस्फोट नाही झालेले आहेत आणि दाढा कुरवाळण्याचं राजकारण नाही आहे. राष्ट्रप्रेमानं भरलेलं राजकारण आप देशामध्ये चालतं, याचा आम्हाला अभिमान आहे. भाजप ज्यावेळेला सत्तेत आले त्यानंतर हिंदू मुस्लिमचं राजकारण करत आहेत असा त्यांनी आरोप लगावला आहे. काय सांगायला संदर्भात? ज्या वेळेला काँग्रेस सत्तेमध्ये होतं, मग ते केंद्रामध्ये असेना किंवा राज्यामध्ये असेना, अनेक ठिकाणी दंगेधोपे व्हायचे, जाळपोळ व्हायची, अनेकांचे जीव जायचे. पण मोदी जे आल्यापासून देशामध्ये काश्मीरपासून खाली कुठेही बॉम्बस्फोट झाला नाही. दरवर्षी ह्या देशामध्ये 500 ते 1000 लोक बॉम्बस्फोटामध्ये आणि हिंसेमध्ये मरायचे. पण आज हिंसा होताना दिसत नाही. बॉम्बस्फोट गेल्या 12-13 वर्षामध्ये कुठेही झालेला नाही आहे. बेळगावमध्ये सुद्धा दंगाधोपा कुठेही झालेला नाही आहे. असं असताना देश सुरक्षित आहे आणि खरं म्हणजे हीच लोकशाही आहे. भाजप सरकार फक्त मोठ्या लोकांना म्हणजे अदानी, अंबानी या लोकांना पुढे घेऊन जाताना दिसतंय, मात्र सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्याच्यावरती अन्याय करत आहेत असा देखील या ठिकाणी टीका लागला. 60 वर्ष काँग्रेस सत्तेमध्ये होतं, शेतकऱ्यांच्यासाठी त्यांनी काही केलं नाही. एखाद्या सरकारी ऑफिसमधून पिऊन जरी रिटायर्ड झाला त्याला पेन्शन मिळायची. पण मोदीजी आल्यानंतर किसान सन्मानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मानधन मिळतं. गरिबांना त्रास होऊ नये, एखादा व्यक्ती हॉस्पिटलमध्ये आहे आणि त्या हॉस्पिटलमध्ये त्याला जर ऑपरेशनसाठी त्याच्या खिशामध्ये जर 4-5 लाख रुपये नसतील तर त्याचा प्राण जातो आहे. पण असं होऊ नये म्हणून आपल्या मोदीजींनी 5 लाखाची जगातील सर्वात मोठी इन्शुरन्स स्कीम आणलेली आहे आणि अनेकांचे जीव वाचवलेले आहेत. काँग्रेस आज बघितलं तर दुर्दैव असं आहे की कर्नाटकामध्ये अनेकांचे BPL रेशन कार्ड होत नाही आहेत. BPL रेशन कार्ड नसल्यामुळे अनेकांचे जीव जात आहेत, ऑपरेशन होत नाही आहेत. स्कीममध्ये त्यांना जर बसवायचं असेल तर त्यांचे रेशन कार्डच नाही आहेत. असे अनेक कुटुंब आहेत जे आपला प्राण गमावं लागलेले आहेत. तर ह्याला कारण काँग्रेस आहे. तर गरिबांच्यासाठी काम करणारं मोदी सरकारच आहे. काँग्रेसला याच्याबद्दल बोलण्याचा हक्क नाही आहे. हे होते आमच्यासोबत धनंजय जाधव. त्यांनी म्हटले आहेत
की केंद्रामध्ये जे सरकार आहे ते भाजप सरकार ते गरिबांसाठी आहे, गोरगरिबांच्या हक्कासाठी लढणारं सरकार आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसनं टीका करणं हे योग्य नाही असे देखील ठमकावून त्यांनी यावेळी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन विजय निंबाळकरसह मी निलेश मोरे, तरुण भारत न्यूज, बेळगाव.